श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 12वा। गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्। अध्याय 12वा। दिवा लावा देवापाशी। श्री लक्ष्मी देवीने दिव्याचे महत्व भगवान विष्णूला विचारले, तेव्हा श्री विष्णू म्हणाले, प्रिये, अधिक मासात देवाजवळ दिवा लावण्याने फार मोठे पुण्य मिळते, कारण दिव्यामुळे आपली सर्व पापे नाहीशी होतात। देवाजवळ दिव्याची स्थापना कशी करावी ते आधी सांगतो। पहाटे उठून शक्यतो थंड पाण्याने स्नान करावे। स्नानाचे वेळी तीळ, आवळ्याचे उटणे गोमूत्रासह अंगाला लावावे आणि सर्व पवित्र नद्या तीर्थांची नावे घेऊन स्नान करावे आणि शक्य झाल्यास देवदेव ऋषिकेश सुरासुर नमस्कृत पापक्षयाय स्नाने अस्मिन् स्नानार्थमामुद्यतः संपादयत्व विघ्नेन पुरुषोत्तम ते नमः कायिक वाचिक करोम्यहम। हा मंत्रही म्हणावा। 1000 कामे बाजूला ठेवून प्रथम स्नान केलेच पाहिजे। स्नानानंतर धूत वस्त्र नेसून देवाजवळ उजवे बाजूस म्हणजे देवाच्या उजव्या बाजूस एका पात्रात स्वच्छ समई ठेवावी। त्या समईत 7 तंतूंची 5 बोटे लांबीची कापसाची वात ठेवावी। समईत तेल किंवा तूप घालून ती वात पेटवावी। नंतर त्या दीपाची यथासांग मनोभावे पूजा करावी। नंतर हात जोडून प्रार्थना करावी, हे भगवान पुरुषोत्तम देवा, अंधाराचा नाश करणारा, नवे तेज देणारा, पुण्यकारक, मोक्षदाता असा हा दिवा मी तुला अर्पण केला आहे। माझे कल्याण कर। तो दिवा दिवस रात्र देवाजवळ अखंड तेवत राहील अशी काळजी घ्यावी। काजळी आली तर ती वेळोवेळी झटकून टाकावी। पूर्वी सरस्वती नदीकाठी असलेल्या एका गावात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ होता। त्याने अधिक मासात यथाविधी दीपस्थापना केली। तो रात्री झोपला तेव्हा सहजच एका मांजरीच्या धक्क्याने त्या दिव्याची काजळी झटकली गेली। दिवा नकळत प्रज्वलित केल्यामुळे त्या मांजरीचा उद्धार झाला। ही कथा सांगितल्यावर भगवान विष्णू म्हणाले, आणखीही दिव्याचे महत्व सांगतो, ते पुढे 13व्या अध्यायात ऐकावे। ही सुशर्माची कथा आपण सुरुवातीच्या 2 अध्यायामध्ये ऐकलेलीच आहेत। श्री कृष्णार्पणमस्तु।